बरोबर 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2019 ची विधानसभा निवडणूक जवळ आलेली असताना त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक बडे नेते एकामागोमाग एक पक्षाला सोडून जाऊ लागले होते। मैदान जवळ आलेलं असताना हे सरदार माघारी परतत होते, शस्त्र खाली ठेवत होते आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि एका अर्थाने शरद पवारांच्या राजकारणाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं बोललं जाऊ लागलं होतं। शरद पवारांचे विरोधक उघडपणे आता शरद पवारांच्या पद्धतीचं राजकारण संपलं आहे असं बोलू लागले होते। मात्र बरोबर 5 वर्षानंतर आज त्याच शरद पवारांच्या पक्षामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे, येणारी म्हणजे 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी। मागील 5 वर्षांमध्ये शरद पवारांच्या राजकारणाचा हा रोलर कोस्टर आहे, एका अर्थाने एक वर्तुळ पूर्ण होत आहे। 2019 ची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमताने जिंकली होती। केंद्रामध्ये भाजपचं सरकार सत्तारूढ झालं होतं आणि इकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पळापळ सुरू झाली होती। अवघ्या काही महिन्यांपूर्वी त्यावेळी सातारचे खासदार बनलेले उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांना सोडण्याचा निर्णय घेतला होता। त्यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले हे देखील भाजपमध्ये दाखल होत होते। अकलूजचे मोहिते पाटील हे देखील शरद पवारांना सोडून भाजपमध्ये दाखल होत होते। बीडचे जयदत्त क्षीरसागर असतील, शरद पवारांचे स्वतःचे नातेवाईक म्हणवणारे राणा जगजित सिंग आणि त्यांचे वडील डॉक्टर पाटील असतील, असे एक ना अनेक बडे नेते जे अनेक वर्ष शरद पवारांच्या पक्षाच्या माध्यमातून सत्तेच्या स्थानी राहिले होते, ते शरद पवारांना सोडून जाऊ लागले होते आणि त्याचमुळे शरद पवारांच्या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं बोललं जाऊ लागलं होतं। मात्र शरद पवारांनी त्यांचा पूर्ण अनुभव पणाला लावला होता आणि हा अनुभव त्यांना हेच सांगत होता की एखादा नेता जरी सोडून गेला तरी त्या ठिकाणी जी पोकळी निर्माण होते ती पोकळी नव्या पिढीला हाताशी धरून भरून काढता येऊ शकते। शरद पवारांनी तेच केलं। सोलापूर पासून राज्याच्या दौऱ्याला सुरुवात केली, अनेक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले आणि नव्या पिढीच्या साह्याने 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली। त्यावेळी परिस्थिती अशी होती की शरद पवार वगळता राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर कोणतेही बडे नेते आक्रमकपणे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचार करत नव्हते, कारण वातावरण त्या ठिकाणी तसं निर्माण झालं होतं। मात्र शरद पवारांनी प्रचार केला आणि त्यावेळच्या परिस्थितीला अनपेक्षित असा निकाल आला। भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावरती आला आणि त्यावेळी विरोधक खिसगणतीतच नाहीत असं जे काही बोललं जात होतं, त्या विरोधकांनी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी आणि काँग्रेसनी स्वतःचं अस्तित्व जाणवेल इतक्या जागा जिंकल्या आणि त्या जागांच्या आधारे शरद पवारांनी पुढचा डाव टाकला। भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बेबनावाचा उपयोग करून राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबली आणि नव्याने लोक सत्तेच्या ओढीने शरद पवारांच्या पक्षात यायला लागले। मात्र 2.5 वर्षानंतर स्वतः अजित पवारांनी शरद पवारांचा पक्षच काबीज केला। अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील असे अनेक दिग्गज नेते भारतीय जनता पक्षाला जाऊन मिळाले आणि पुन्हा एकदा शरद पवारांच्या पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आणि पुन्हा एकदा शरद पवारांनी तेच करायचं ठरवलं। नवीन पिढीला संधी दिली आणि हळूहळू जे गेलेले नेते होते ते परत यायला सुरुवात झाली आणि लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण पक्षांमधला सर्वात चांगला स्ट्राईक रेट नोंदवत शरद पवारांनी लोकसभेच्या 8 जागा जिंकल्या आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीला ही गर्दी वाढताना दिसते आहे। शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी संपूर्ण राज्यातून 1680 इच्छुकांनी फॉर्म भरलेले आहेत। 10,000 रुपये डिपॉझिट जमा करून हे फॉर्म भरायचे आहेत आणि या 1680 पैकी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागातील 1280 जणांच्या मुलाखती शरद पवारांनी स्वतः पुण्यात घेतल्यात।
उरलेल्या मुंबई आणि कोकण विभागातील 400 जणांच्या मुलाखती शरद पवार हे मुंबईत घेणार आहेत. तर 5 वर्षांपूर्वी ज्या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे किंवा जो पक्ष राहतो की संपतो असं बोललं जात होतं, तो पक्ष पुन्हा एकदा गर्दी खेचताना दिसतोय. खरं तर या 5 वर्षांच्या पाठीमागं शरद पवारांचं आणखी खूप मोठं राजकारण आहे आणि या राजकारणात शरद पवारांनी आतापर्यंत अनेक चढ आणि उतार दोन्ही पाहिलेले आहेत आणि त्यातून आलेल्या अनुभवातून हे ते जाणतात की जरी मोठा म्हणवणारा नेता सोडून गेला तरी जनता त्याच्यासोबत जातेच असं नाही आणि नव्या पिढीला सोबत घेऊन ती जागा भरून काढता येते. खरं तर शरद पवारांनी स्वतः आतापर्यंत अनेकदा भूमिका बदलल्यात. अनेकदा काँग्रेसला सोडून ते बाहेर पडलेत, नवा पक्ष स्थापन केलाय, पुन्हा काँग्रेसमध्ये परतलेत, पुन्हा त्यांनी काँग्रेस सोडलेली आहे. मात्र हे करताना त्यांचा बारामतीचा गड त्यांनी मजबूत ठेवलाय. बारामतीचे मतदार मात्र शरद पवारांवरती गद्दार किंवा ते पक्ष बदलू आहेत असा कधीही आरोप करत नाहीत. मात्र शरद पवारांना सोडून जाणाऱ्यांवरती मात्र हा आरोप वेळोवेळी होत आलाय. शरद पवार अनेकदा त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाची आठवण जाहीर सभांमधून सांगत असतात. 1978ला वसंतदादा पाटील यांचं सरकार शरद पवारांनी पाडलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री बनले. मात्र 1980ला जेव्हा इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधानपदी परतल्या तेव्हा त्यांनी शरद पवारांचं ते सरकार बरखास्त केलं आणि त्यावेळी शरद पवारांसोबत आलेले अनेक आमदार देखील त्यांना सोडून गेले. मात्र जे त्यांना सोडून गेले त्यातील बहुतांश आमदारांचा पुढच्या निवडणुकीत पराभव झाला. शरद पवारांनी त्यांच्या पुढच्या राजकारणामध्ये हेच सूत्र अवलंबलं की जे त्यांना सोडून जातील त्यांच्या स्थानिक विरोधकांना आपलंसं करायचं, आवश्यक ते बळ द्यायचं आणि त्या ठिकाणी नवं नेतृत्व उभं करायचं. खरं तर शरद पवारांच्या राजकारणाची ही जी जमेची बाजू आहे तशाच त्यांच्या राजकारणाच्या अनेक मर्यादा देखील आहेत. शरद पवार हे स्वतः अनेकदा मुख्यमंत्री बनले, मात्र त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर ते पूर्ण बहुमत कधीच स्वतःच्या बळावरती मिळवू शकले नाहीत. 69-71 ही त्यांची महाराष्ट्रातली स्वबळावरची सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्यापुढे शरद पवार महाराष्ट्रामध्ये विधानसभेला जागा जिंकू शकले नाहीत आणि पश्चिम महाराष्ट्रातला प्रभाव असलेला पक्ष हा त्यांच्यावरचा शिक्का हा कायम राहिला. मधल्या काळात शरद पवारांचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष बनला, मात्र प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये प्राबल्य असलेला पक्ष अशीच त्यांची ओळख राहिली. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी त्यांना सोडून जाण्यामुळं जी एक भावनिक लाट निर्माण झाली त्याचा उद्धव ठाकरेंपेक्षा देखील अगदी नेमका उपयोग करून शरद पवारांनी अगदी उत्तर महाराष्ट्र असेल किंवा इतर मतदारसंघ असतील अहमदनगर सारखा त्या ठिकाणी देखील लोकसभेच्या जागा जिंकल्या. शरद पवारांचं राजकारण हे असं संगीत खुर्चीसारखं राहिलेलं आहे. एक जण उठून गेला की त्याच्या जागी नवा भिडू ते आणून बसवतात. शरद पवारांचं राजकारण मागील 55-60 वर्षांमध्ये आउटडेटेड का झालं नाही याची अनेक कारणं आहेत. त्यातील हे एक महत्त्वाचं कारण आहे. अनेकांनी प्रयत्न करूनही शरद पवारांचं राजकारण का संपलेलं नाही त्याचीही अनेक कारणं आहेत. त्यातलं हे प्रमुख कारण आहे की नेता जरी सोडून गेला तरी त्या नेत्याच्या स्थानिक विरोधकाला आपलंसं करायचं, बळ द्यायचं आणि आपलं राजकारण पुढं सुरू ठेवायचं. शरद पवार पुन्हा एकदा तेच करताना दिसत आहेत. त्यामुळे 5 वर्षांपूर्वी ज्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचं बोललं जात होतं, ज्यांचं राजकारण संपत आहे अशी चर्चा सुरू झाली होती, तेच शरद पवार या 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी इच्छुकांची मोठी गर्दी खेचताना दिसत आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.